अंबरनाथ शहरामध्ये सर्वत्र सध्या कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। त्यामुळे अंबरनाथ शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। पालिकेने मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरलाय। पालिकेचा हट्ट आणि ठेकेदारांची हतबलता यात नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने या कचऱ्याचं नियोजन करण्याची मागणी येथील स्थानिकांनी केलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। रस्त्यावरती, रस्त्याच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निदर्शनास येत आहेत आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। कचऱ्याचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचा वापर करण्याबाबत नमूद केलेलं आहे। तर त्यामध्ये जो विशिष्ट वजन असतं त्या वजनाच्या आपण टेंडरमध्ये असं म्हटलं की सक्सेसफुली लॉन्च झाल्यानंतर ते व्हेकल्स वापरावीत। तर त्याचं वजन थोडंसं कमी पडतं सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्सचं, पण त्याच्यावर आपण उत्तर काढत असून सध्या आपल्याकडे गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि काही नवीन गाड्या आल्याचं मला समजलेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच या परिस्थितीमध्ये फरक पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।